छावणी महासंघातर्फे छावणी महासंघाचे सर्व सामान्य पदाधिकारी आता संस्थापक जे आपले नारायण साहेब होते ते नाही आहे, पण त्यांनी जे आम्हाला जे शिक्षण दिलेले संस्था त्यांचे जे जिम्मेदार दिलेले आमचे माजी महापौर अशोकजी सायना साहेब, त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्व जे आमचे मोठे बंधू कशोजी, करणसिंग भाऊ काकासाहेब, आमचे कार्याध्यक्ष रखमाजी जाधव साहेब व आमची सर्व मंडळी म्हणजे सर्व जे संजयजी गारवजी एक पिल्लर जे आहे हा सबसे अच्छा और सब मिलजुल के हम लोग एक गुलदस्ते के एक परिवार के जैसे यहाँ कार्यक्रम कर रहे हैं। अनेक कार्यक्रम हुए हैं, अनेक कार्यक्रम होने वाले हैं, उसकी कुछ शॉर्ट में जो कार्यक्रम आने वाले हैं महासंघ की तरफ से। ये महासंघ सर्वधर्म संभव सबको लेकर चलने वाला है। इसमें आज आरोग्य शिविर घाटी हॉस्पिटल की तरफ से डेंटल का भी और जनरल चेकअप का भी किया गया है। घाटी हॉस्पिटल के जो डॉक्टर हैं सुखरे साहब, उनके सहकार्य से और हमारे मंडल के और हमारे मंडल के माध्यम से हम जितना अच्छा शहर को मैसेज दे सकते हैं आपसी भाईचारे का और आरोग्य से और संस्कृति जितने भी अच्छे कार्यक्रम हो सकते, महिला की सुरक्षा हो या और भी बाकी जो प्रोग्राम्स हैं आने वाले समय में आज आरोग्य शिविर दिन भर चलेगा। उसके बाद में मैं छावनी के हमारे परिसर के और भी आजू बाजू के नंदन कॉलोनी पड़ेगा और सभी जो भी बेगमपुरा जो है उन्होंने आके चेकअप करना चाहिए। फ्री मुफ्त शिविर है घाटी हॉस्पिटल के माध्यम से। कल जो है कल के कार्यक्रम में कल हम गुल्ली डंडा है सुबह 11 बजे और शाम में इवनिंग में 5 बजे हॉकी का कार्यक्रम है। ऐसे अनेक कार्यक्रम जो है छावनी महासंघ की तरफ से हम लोग प्रस्तुत कर रहे हैं। और मेरी आप सबसे जो यहाँ के मैं समझता हूँ जो मेरे जो दर्शक जो मेरे गणपति बप्पा के भक्त हैं और ये जो महासंघ है ये ऐतिहासिक महासंघ है। ये संभाजीनगर शहर या अपना एजेंडा लोरा एक ऐतिहासिक इसको माना जाता है। ये संतों की भूमि है। महाराष्ट्र और संभाजीनगर हम संस्कृति लेके साथ में चलते हैं। हम सभी पत्रकार बंधुओं से और मीडिया से विनती करते हैं कि हमारे कार्यक्रम को लोगों तक पहुंचाएं। हम लोग ज़्यादा अपने कार्यक्रम पहुंचा नहीं पा रहे हैं। यहाँ की चौहान मैडम जो मुख्य अध्यापिका है उन्होंने 10 से 15 कार्यक्रम उन्होंने स्कूल के मार्फत मुझे लिए हैं, जो कि चौहान मैडम एक मिनट थोड़ा या प्लीज। तो हम कुछ कार्यक्रम जो है लोगों तक नहीं पहुंचा पा रहे हैं या नाही समज। चव्हाण मॅडम जे आहे या शाळेचे शासकीय मुख्य अध्यापिका आहे। त्यांचा खूप मोठा वाटा यांनी खूप कार्यक्रम घेतलेले आहे। खो खो रंगोली सगळे त्यांनी ते केलेलं आहे आणि मॅडम खूप मदत करताय मला। तर माझे अजून आपल्या जे मॅडमची जे टीम आहे शिक्षक जे आहे मुख्य अध्यापिका आहे त्यांचे खाली जे शिक्षक आहेत ते पण सहकार्य करतात, त्यांचे पण धन्यवाद, मॅडमचे पण धन्यवाद। आम्हा सर्व मंडळातर्फे मी सर्वांच्या वतीने हा सांगतो, मी अध्यक्ष म्हणून हे सांगतो की आम्हाला सर्व सहकार्य भेटतं आहे। पुढे तसं आमच्यावर आशीर्वाद टाका, आमच्यावर विश्वास टाका, आम्ही चांगले कार्यक्रम करू। मंडळ सगळं सोबत आणि चांगले कार्यक्रम शेवटीपर्यंत आम्ही करणार आहे। आणि शेवटी 18 तारीखला जो गणपती विसर्जनचा दिवस सर्वांनी येऊन जल्लोष करावे अशी आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज गणेश महासंघ जो आहे छावणीचा मी 2003 पासून बघत आलेले खूप उत्कृष्ट असे कार्यक्रम या महासंघाचे होतात। दरवर्षी काही ना काही नवीन वेगळं असतं। यावर्षी आमच्या शाळेतून स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत। लंगडी स्पर्धा, खो खो स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, राजश्री शाहू महाराज यांच्यावरती निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे। आणि काल सुद्धा आमच्या इथे एक बुद्धिबळ चेस स्पर्धा घेण्यात आली, त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। आज आरोग्य शिबिर आहे, याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। आणि खरंच स्तुत्य असा कार्यक्रम आहे, जे आवश्यक आहे असे सगळे कार्यक्रम या महासंघात होत असतात। आणि पुढील कार्यासुद्धा शुभेच्छा यांना। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। दरवर्षी दर सालाप्रमाणे या वर्षी गणेश महासंघाची स्थापना झाली। छावणीमध्ये दरवर्षी 10 दिवसाचा गणपती असतो, यावेळेस 11 दिवस आणि विशेषतः आमच्या छावणीमध्ये 12 दिवसाचा गणपती उत्सव आहे। आणि ह्या निमित्त छावणी गणपती महासंघाचे नवनिर्मित अध्यक्ष पुरुषोत्तमजी ठाकूर हे आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या 10 दिवसामध्ये
आश्रमामध्ये खूप चांगले कार्यक्रम घेण्यात आले. आता तुम्ही बघितलं गुरुवारच्या दिवशी कुस्तीची स्पर्धा झाली. सर्वात मोठी कुस्ती 11,000ची होती आणि हजारो लोक तिथे त्या उपस्थितीमध्ये जमले होते. नेहमीप्रमाणे सकाळी 7:30-8 वाजता ती कुस्ती संपवायची, पण यांच्या कुस्तीमध्ये जे विशेषत्व होतं ती कुस्ती 11 वाजेपर्यंत चालली आणि शेवटची जी कुस्ती होती ती 11,000 कुस्ती होती. आणि ते म्हणलं पण खूप म्हणजे हंसराज भैया बोलले, मंगेशभाई हे सर्व त्या कुस्ती स्पर्धेमध्ये उपस्थित होते. आणि त्याच गणेश महासंघाच्या वतीने आज छावणी प्रशाळामध्ये इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे. या आरोग्य शिबिराला घाटी हॉस्पिटलमधून विशेषतः डॉक्टर तज्ज्ञ लोक आलेले आहेत. त्यांच्यानी झाले 11 वाजेपासून तपासणी सुरू पण आहे. मला 200-250 लोकांची तपासणी झाली पण आहे. आणि तसंच ह्या कार्यक्रमाला सर्वात अखबार म्हणजे पप्पू भैया वर्मा साहेबजींचे, संजयजी गारो, आमचे मोठे बंधू किरण भाऊ काकस, आमचे मित्र किशोर कशा, आजरभाई, या सर्वांनी या छावणी गणेश महासंघाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. शिवलाल मित्र, आमचे त्यानंतर अहमद बेग हे पण पप्पू या सहकारी माझ्या नेहमी कार्यक्रमाला नेहमी संघ असतात आणि त्यांचे पण खूप सहकारी या गणेश महासंघाला लाभलेले आहेत. आणि विशेषतः आपल्या या छावणी परिषदेने छावणी प्रशाळा आपली आरोग्य शिबिर उपलब्ध करून त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. आणि तसंच ठाकूरनी खूप चांगले कार्यक्रम या दिवशी घेतले, त्याच्याही पुढे ते असेच घेतील आणि पुढच्या अध्यक्षाला अशीच ते मदत करतील एवढं बोलतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. छावणी गणेश महासंघातर्फे कुस्तीची स्पर्धा झाली. त्यानंतर काल वृक्षारोपण झालं. शाळेमध्ये रांगोली स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, कबड्डी, खो खो सगळ्या स्पर्धा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी झाल्या. आज आरोग्य शिबिर आहे. उद्या सकाळी गिल्ली दंडाचा टुर्नामेंट आहे आणि परवा उद्या संध्याकाळी हॉकीचं टुर्नामेंट आहे. त्यानंतर पण आणखी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. जसं की ढोल ताशाचं कॉम्पिटिशन आहे परवा. तर असे अनेक कार्यक्रम या महासंघातर्फे आता आपण घेत आहोत. मी सर्व छावणीवासियाला, सर्व गणेश भक्ताला विनंती करेल की त्यांनी सगळ्यांनी याच्यात भाग घ्यावा आणि एकदम जल्लोषात आपण हे गणेश उत्सव साजरा करावं. शेवटच्या दिवशी 18 तारखेला आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून आपल्या मंडळाचं मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा हीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपले गणरायाला प्रार्थना करतो की सगळ्यांचे आरोग्य या गणपतीच्या माध्यमातून सगळे चांगले करावं, वर्षभर चांगलं राहावं. धन्यवाद.